नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. नमस्कार, मी लक्ष्मण विश्राम गावडे. जांभऱ्याबद्दल खरोखर मी सर्वांचे म्हणजे पूर्ण ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो आणि सर्वांची साथ आहे त्याच्यामध्ये. बाजीराव पाटील आमदार साहेब यांचे पण मी आभार मानतो. सर्वांच्या सहकार्यामुळं हे आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं जांभरे गाव आमचं म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जंगलामध्ये आमचं गाव, म्हणजे काही लोकांना जांभरे हे माहीत पण नव्हतं काही वर्षापूर्वी. पण आम्ही 10 वर्ष आता आपण सरपंच असल्यामुळं आमचे भाऊ व माझी वहिनी होती सरपंच आणि माझं पूर्ण पाठिंबा आहे, त्यांना पूर्ण सहकार्य आहे. त्याच्यामुळं मी गावावर भयंकर विश्वास म्हणजे एकच मी ध्येय ठेवलं होतं की माझं सुंदर गाव करायचं. त्याच्यासाठी शाळा असो, नंतर आपलं चांगलं मंदिर श्रीदेव रवणाचं मंदिर आपण चांगलं केलं आहे आणि मी स्वतः जॅकवेल बांधले. स्वतः 15 लाख रुपये खर्च करून मी स्वतः जॅकवेल बांधलेलं आहे आणि फिल्टर पाणी. आता मला वाटतं आहे चंदगड तालुक्याचं ठिकाण असून पण तिथं पाण्याचं गैरसोय आहे, फिल्टर पाणी नाही. आणि आमच्या छोट्याशा गावामध्ये फिल्टर पाण्याची व्यवस्था मी केलेली आहे, चांगली आहे. आणि खरोखर मला कौतुक वाटते की सर्वांचं, आणि मी सर्वांचे आभारी आहे. आता आम्ही पर्यटन म्हणजे आमचं जांभरे प्रकल्प आहे, जांभरे धरण चांगलं आहे आणि खरोखर आमचं अभयारण्य म्हणजे सर्व जंगल असल्यामुळं आम्ही तिथं बोटिंग डॅम वगैरे आहेत. आपलं फाटोकडे असो, नंतर तिलारे आहेत, जगमटी आहेत, नंतर आमचं जांभरे धरण आहे. तिथं आम्ही बोटिंग करायचं चाललं आहे. बोटिंग म्हणजे त्याच्यामुळे आपलं पर्यटन येतील, टुरिस्ट येतील आणि पूर्ण तालुक्याचा विकास होईल, हे आमचं ध्येय आहे. आमदार साहेबांचं पण ध्येय आहे आणि आम्ही पण त्यांना सहकार्य करत आहे. आणि आम्ही आमच्या जांभऱ्यामध्ये आम्ही बोटिंग चालू करणार आहे आणि सुंदर गाव. आणि असं की आता महाराष्ट्रात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात तरी आलेलंच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 घेण्याची आमची आपण प्रयत्न करणार आहे. गावांना मी हेच आव्हान देऊ शकतो की आपलं छोटंसं गाव जांभरे गाव आपलं आहे. 110 ग्रामपंचायत चंदगड तालुक्याचे आहेत की त्यांनी पण आपल्या जांभऱ्याचं म्हणजे खरोखर आमच्या जांभरे गावाला भेट देऊन त्यांनी पण असं प्रयत्न करा, त्यांचा पण नंबर यायचा असे आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की पूर्ण चंदगड तालुका आमचा सुजलाम सुफलाम करायचा आहे आपल्याला. आता आम्ही जांभरे ते बांधा रोड व्हायला आहे, थोडा ॲक्च्युली 2 किलोमीटर राहिलेला आहे फॉरेस्टचं काम असल्यामुळं. आणि तो जांभरे रोड झाला की गोवा आपण एअरपोर्टला 1.5 तासामध्ये आपण जाऊ शकतो. सगळ्यांची म्हणजे त्याच्यामुळं मेन म्हणजे की आपले टुरिस्ट इथं चंदगड प्रॉपर चंदगडमध्ये सर्व आंबोली मार्गे सर्व व्हाया असे टुरिस्ट जातात. त्याच्यामुळं प्रॉपर चंदगडचं पण टुरिस्ट येतील. त्याच्यामुळे सर्वांचं म्हणजे बिझनेसमध्ये भयंकर चंदगडमध्ये आतमध्ये आल्यानंतर सगळे व्यापार म्हणा बाकी सगळ्यांचं आणि टुरिस्टला पण एकदम शॉर्टकट रोड होईल. आणि जांभरे भाग आहे तो पण आपल्या गोरगरिबांना खरोखर काहीतरी रोजगार करून देतील. आणि तो आमदार साहेबांच्या याने आता झालेला आहे मंजूर. आता आम्ही लगेच आता गणपतीनंतर हा फॉरेस्टचा 2 किलोमीटर रस्ता आहे तो होणार आहे. आणि शिवाजी पाटील साहेबांनी सर्व हे काम केलेलं आहे. आता पावसाळा झाल्यानंतर लगेच चालू होणार आणि त्याच्यामुळे भयंकर चंदगड तालुक्याचा विकास होणार आहे. त्याच्यामध्ये टुरिस्ट येतील आणि मेन म्हणजे आपली पेट्रोल बचत, वेळ बचत आणि गोव्याला जायला म्हणजे आपला हा जांभरे रोड पसंत करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भविष्यामध्ये जांभरे रोड हा 4 पदरी रोड होणार, कारण त्याला घाट नाही. आता आंबोली घाट आहे, त्याला 4 पदरी आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे एवढं प्रॉब्लेम होत असेल की ॲक्सिडेंट म्हणा, मोठ्या अवजड गाड्या जात नाही. तसाच आपला हा तिलारी घाट आहे, तो पण आपण 4 पदरी रोड वगैरे करू शकत नाही, तो पण भयंकर बिकट आहे. त्याच्यामुळं हा जांभरे घाट विदाऊट घाट आहे आणि त्याच्यात भविष्यात 4 पदरी रोड होणार आहे आणि सर्व म्हणजे तालुक्याचा विकास होईल त्यामुळे.